हॅलो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व कशा प्रकारे करायचं. तर सॉल्व करण्याच्या अगोदर 2-3 ट्रिक लक्षात ठेवायच्या. त्या ट्रिक म्हणजे कशा बघा, त्या दोन्ही इक्वेशनमध्ये साम्य काय आहे ते बघायचं. किंवा मग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे काय, की एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची किंवा इथं काय दिलेले आहेत व्हेरिएबल ए आणि बी. तर ए आणि बीची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि दुसरं असं म्हणजे की याची मेथड अशी आहे की दोन्हीपैकी एकाला इलिमिनेट करायचं आणि दुसऱ्याची व्हॅल्यू काढायची. मग इथं इलिमिनेट कशाप्रकारे करायचं ते आपण बघणार आहोत. फर्स्टली आपण काय करणार, याला इक्वेशनला नाव द्यायचं. पहिल्या इक्वेशनला इक्वेशन नंबर फर्स्ट, दुसऱ्याला इक्वेशन नंबर सेकंड. दोन्हीपैकी एका व्हेरिएबलला इलिमिनेट करायचं म्हणजे काय, नाहीसं करायचं. मग कसं होईल नाहीसं ते, किंवा इलिमिनेट कसं होईल, तर याच्यामध्ये बघा या दोन्ही इक्वेशनमध्ये 5b हे काय कॉमन आहे. कॉमन आहे म्हणजे हा बी व्हेरिएबल आपला इलिमिनेट होऊ शकतो. कशाप्रकारे होऊ शकतो, मग दोन्हीचं जर सबस्ट्रॅक्शन मी केलं तर हा जो बी व्हेरिएबल आहे तो इलिमिनेट होऊ शकतो. कशाप्रकारे करू शकतो बघा इकडे, इक्वेशन नंबर फर्स्ट मायनस सेकंड. तर काय करणार मी, फर्स्ट इक्वेशन आपलं काय 3a + 5b राईट, आणि सेकंड इक्वेशन काय आपलं a + 5b राईट. दिस इज इक्वल टू 26, दिस इज 22. याचं काय करायचं, आपल्या सबट्रॅक्शन मायनस करायचं. काय होईल मग, साईन चेंज होतील. याला काय होईल, मायनस होईल. इथं प्लस आहे तर काय होईल, मायनस होईल. इथं काय होईल, मायनस होईल. या तिन्ही चेंजेस बघा एकदा. हे प्लस आहे तर काय होईल, पुन्हा एकदा बघा. हे काय मायनस म्हणजे सबट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचं, दोन्ही इक्वेशन लिहिलं, 1मधून 2 हे वजा करायचं आहे. तर 2 इक्वेशन करायचं म्हटल्यानंतर हे काय आहे, प्लस आहे. प्लस आहे तर याला काय द्यावं लागेल, मायनस. हे प्लस आहे, इथं काय द्यावं लागणार, मायनस. तर हे काय प्लस आहे, याच्याकडून काय करावं लागणार, मायनस. मग याची काय करणार, वजाबाकी करणार किंवा सबट्रॅक्शन करणार. 3a मधून एक ए गेल्याच्यानंतर किती राहतात, 2 राहतात राईट. 5b मधून 5b काय होतील, कॅन्सल होईल, 0 राहते. आणि इथं 26मधून जर 22 जर गेले तर किती राहतील, 4 राहतील राईट, 4. तर आपल्याला एक इक्वेशन भेटायला बघा, इथं काय राहतील, 4 राहतील. तर इक्वेशन काय भेटायला, थोडंसं बघा इकडं, आपल्याला इथं इक्वेशन भेटायला 2a = 4 राईट. 2a = 4 हे इक्वेशन भेटायला. मग इथं एची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. a इज काय येईल, a = 4/2. 4/2 म्हणजे किती, 2. मग एची व्हॅल्यू इथं काय निघाली, a = 2 व्हॅल्यू निघाली. ही जे व्हॅल्यू आहे ते पुट करायची. कशामध्ये पुट करायची, इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये. पुट इन इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्टमध्ये जर पुट जर केली तर काय होईल बघा बरं. आपलं फर्स्ट इक्वेशन काय, 3a + 5b = 26. तिथं एची व्हॅल्यू काय ठेवायची, 2 ठेवायची आहे. तर मग काय होईल, 3 × या दोन्हीमध्ये साईन कोणतं राहते, मल्टिप्लिकेशन. तर 3 × 2 + 5 × b = 26. तर याला किती होतील मग, हे 3 × 2 6 + 5b = किती येतील, 26. म्हणजे काय होईल इथं, 5b = आता हे 6 जर त्या राईट साईडला गेले तर काय होतील, मायनस होतील राईट. हे जर 6 जर इकडे जर राईट हँड साईडला जर गेले तर काय होतील, मायनस होतील. 26 - 6 तर किती राहतात आपल्या याच्यामधून, मायनस केल्याच्यानंतर 26मधून 6 गेल्याच्यानंतर किती राहतील, 20 राईट. किती राहतील, 20. इथं बघा इक्वेशन हे 5b = 26 - 6 किती राहतील, 26 - 6. 5b = किती, 20. हे याच्यामध्ये काच्यामध्ये आहे, बी आणि 5मध्ये कोणतं साईन आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग राईट हँड साईडला हे काय होईल, डिव्हिजनमध्ये जाते. b = 20/5. इथं जर मल्टिप्लिकेशनमध्ये जर असेल तर इकडे डिव्हिजनमध्ये जात असते, लक्षात राहू द्या. तर बीची व्हॅल्यू काय आली इथं, 5 × 20. कितीचा भाग बसायला, 4चा राईट. कितीचा भाग बसायला, 4चा. मग एची व्हॅल्यू आपली काय निघाली होती, एची व्हॅल्यू आपली निघाली होती बघा, एची व्हॅल्यू आपली अगोदर निघाली होती 2 आणि बीची व्हॅल्यू काय निघालेली आहे, 4. मग हे काय आहे, आपलं सोल्युशन आहे. a, b = 2, a, b = 2,
4 हे आपल्याला या इक्वेशनचं सोल्युशन भेटलेलं आहे. कशा प्रकारे सॉल्व केलं बघा बरं पुन्हा एकदा. अगोदर काय करायचं, इक्वेशनला बघायचे. दोन्ही इक्वेशन बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड, याला दोन्हीला नंबरिंग दिलेली आहे. या दोघांमध्ये साम्य काय आहे ते बघायचं, किंवा मग कोणता व्हेरिएबल इलिमिनेट होईल ते बघायचं. तर इथं बघा इझिली इलिमिनेट व्हायली 5b आहे तर 5b आहे. इक्वेशन फर्स्टमधून जर सेकंड जर मायनस जर केलं तर हे 5b काय होईल, कॅन्सल होईल. मग हे कशा प्रकारे केलं, हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, हे सेकंड आहे, याच्यामधून काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. 1 मधून 2 हे मायनस करायचं. मायनस जेव्हा करतो तेव्हा दुसऱ्या इक्वेशनची साईन चेंज होतात. हे काय प्लस आहे सध्या तर काय होईल, मायनस होईल. हे काय प्लस आहे तर काय होईल, मायनस होईल. हे काय प्लस आहे तर हे काय होईल, मायनस होईल. आणि मायनस असेल तर प्लस होते, उलट होते. त्याच्यामध्ये बघा 3a मधून 1a जर गेला तर किती राहतील, 2a राहतात, राईट. आणि 26 मायनस 22 म्हणजे काय, 26 मधून 22 गेल्याच्यानंतर किती राहतात, 4 राहतात, बरोबर आहे, 4. मग इथं आपल्याला भेटलं काय, 2a इज इक्वल टू 4. मग एची व्हॅल्यू काय भेटायली, 2. एची व्हॅल्यू 2 भेटलेली. आता आपला काढायचं काय, आणखी फाइंड आउट काय करायचं आहे, बी काढायचं आहे. तर बीला फाइंड आउट करण्यासाठी ही जी व्हॅल्यू आहे बीची, एची व्हॅल्यू ही पुट करायची कशामध्ये, या इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये पुट करायची. इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये कुठं ठेवायची, इथं. तर या इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये काय करायला, ही व्हॅल्यू, हे इक्वेशन लिहिलं मी. फक्त या एच्या जागी काय केलं, हे एची व्हॅल्यू पुट केली, काय, ए इज इक्वल टू 2 हे पुट केली, बरोबर आहे का. मग बाकी इक्वेशन जशाच तसं लिहून टाकलं ॲज इट इज. मग 6 2 इंटू 3 काय ते 3 इंटू 2 6 इंटू 5b इज इक्वल टू 26. आता हे 6 इकडं काय आहे, प्लसमध्ये आहे, बरोबर आहे का, साईन काय आहे, प्लस आहे. तर ते राईट हँडला साईडला काय होती, मायनस होती. प्लस आहे ते राईट हँड साईडला मायनस होती. मग 26 मधून 6 गेल्याच्यानंतर किती राहतात, 26 मधून 6 गेल्याच्यानंतर 20 राहतात. आता या 5 मध्ये आणि बी मध्ये कोणतं साईन आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग बी इज इक्वल टू काय होती, 20 डिवायडेड बाय 5. मग बीची व्हॅल्यू काय आली, 4 आली, राईट. ए आणि बीच्या व्हॅल्यू आपल्याला भेटले, ए आणि बी इक्वल टू 2, 4. मग हे ए आणि बी एक्स, वाय या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे काय, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करणं. हे झालं एक इक्वेशन आपण सॉल्व केलं. आता 2 नंबरचं बघूया, किती, 2 नंबरचं सॉल्व करून बघूया आपण कसं काय होते काय नाही. 2 नंबरचं बघूया कसं करायचं बघा. हे 2 नंबरचं x प्लस 7y इज इक्वल टू 10 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे 2 इक्वेशन दिले आहे. इथं बघा अगोदरच्या इक्वेशनमध्ये थोडंसं काहीतरी साम्य आपल्याला दिसू लागलं होतं, सिमिलर, काय 5b. पण इथं या इक्वेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे साम्य दिसणं झालं. इथं काय 7y आहे तर इथं 2 आहे, इथं x आहे तर इथं 3x आहे. तर याला काय करावं लागणार, इक्वल करावं लागणार आपल्याला, एकसारखी व्हॅल्यू तयार करावी लागणार. मग कशी तयार करणार, पहिल्या सुरुला काय करायचं, याला इक्वेशन नंबर द्यायचं 1, याला इक्वेशन नंबर 2. मग कसं होईल, एक तर एक्सला इलिमिनेट करा किंवा मग वायला. असं काही नाही की बाबा तुम्हाला वायलाच इथं इलिमिनेट करावं लागणार किंवा मग एक्सलाच करावं लागणार. तुमच्या मनानं जे सोपं जाईल त्याला इलिमिनेट करायचं. दोन्ही पण मेथडनं आपण सॉल्व करू शकतो. तर आपण इथं इलिमिनेट करूया, एक्सला इलिमिनेट करूया. कसं काय, तर याला जर या इक्वेशन 1ला जर मी जर 3नं जर मल्टिप्लाय जर केलं तर इथं 3x येते, बरोबर आहे का. याला जर 3नं जर मल्टिप्लाय केलं तर 7 त्रिक 21 येते आणि याला 3नं जर मल्टिप्लाय केलं तर 10 त्रिक 30 येते, बरोबर आहे. मग हे इक्वेशन आपल्याला तयार होते. फक्त आपल्याला एक्सला इलिमिनेट करायचं आहे, या एक्सला. तर इथं 3x आलं म्हणून याला कितीनं गुणायलो मी, 3नं. तर मी काय करणार, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 3. कितीनं मल्टिप्लाय करायलो मी, 3नं मल्टिप्लाय करायलो. कितीनं, 3नं. तर 3नं या इक्वेशनला मल्टिप्लाय केल्याच्यानंतर हे होईल बघा 3x, राईट. पुन्हा हे प्लसचं साईन जशाच तसं, 7 गुणिले 3 म्हणजे किती, 7 त्रिक 21y, राईट. आणि हे 10 गुणिले 3 म्हणजे किती, 30. हे इक्वेशन आपल्याला तयार होईल. याला इक्वेशन नंबर मी 3 देतो. आता या इक्वेशनचा विचार करायचा नाही, हे याचा भाऊच आहे, त्याच्यामुळे याला विचार करायचा नाही. आता या दोघाचा विचार करायचा. या दोघांमध्ये आता बघा या इक्वेशन नंबर 2 आणि 3 मध्ये अगोदरच्या सारखं तयार झालेलं आहे आपलं. बघा या अगोदरच्या याच्यामध्ये कसं आहे 5b तयार झालं होतं आणि बीला इलिमिनेट केलं होतं, त्या टाईपमध्ये आता आलेलं आहे. तर आता आपण इथं काय करणार, सॉरी हे 2y आहे. तर आता इथं आपण काय करणार,
एक्स हा व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे. काय करायचं आहे आपल्याला? एक्स हा व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे. तर मग आपण काय करणार? सबट्रॅक्शन करणार ऑब्वियसली. मग इक्वेशन सेकंड मायनस थर्ड, राईट? इक्वेशन सेकंड मायनस थर्ड. मग काय होईल? सेकंड काय? सेकंड ॲज इट इज लिहायचं 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, राईट? हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. थर्ड काय? 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. आता आपण इथं काय करायलो? सबट्रॅक्शन करावं. सबट्रॅक्शन जर करत असेल तर साईन चेंज होत असते. मग साईन कसं चेंज होते? हे प्लस आहे तर काय होईल? मायनस होईल. हे प्लस आहे तर काय होईल? मायनस होईल. हे प्लस आहे तर काय होईल? मायनस होईल. आता याची आपण काय करणार? वजाबाकी करणार आणि सबट्रॅक्शन करणार. 3x काय होईल? कॅन्सल होईल. आता इथं बघा 2y मायनस 21y या दोन्हीचं साईन मायनस आहे. या दोन्हीचं साईन काय? मायनस आहे. इकडं बाजूला लक्षात घ्या -2 आणि -3 जर तुम्हाला जर विचारलं तर याची व्हॅल्यू काय येत असते? -5 येत असते. बरोबर आहे का? दोन्ही साईन दोन ऋण संख्यांची बेरीज होत असते. हे लक्षात राहू द्या. काय? ॲडिशन ऑफ टू निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह बट ॲडिशन. त्या दोन निगेटिव्ह नंबरची काय होते? ॲडिशन होत असते. मग इथंच मग हे -2y आणि हे -21y तर या दोघांची काय होते? बेरीज होती. 2 आणि हे 21 किती होतं? तर 23 -23y बरोबर. आता मला सांगा 7 - 30. तर तुम्हाला सोपं उदाहरण याचं लक्षात राहू द्या. जर समजा तुम्हाला एका कोण विचारलं, इथं कन्फ्युजन बरेच विद्यार्थी होतात. एक तुम्हाला हे माहीत आहे की 2 - 1 2मधून 1 गेल्याच्या नंतर किती राहते? 2मधून 1 गेल्याच्या नंतर 1 राहते. इथं क्लिअर आहे सगळेजण, हे सोपं आहे. पण तुम्हाला जर असं विचारलं 1 - 2 आता मी काय म्हणालो ते लक्ष द्या थोडंसं. 1मधून 2 जाते का? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणसाल की 1मधून 2 जातच नाही. जाते. पण कसं करायचं? 2मधूनच 1 काढायचा. काय करायचं? 2मधूनच 1 काढायचा. 2मधून 1 काढल्यावर किती राहते? 1. पण साईन देतावेळी येतं मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. इथे साईन मोठी संख्या कोणती आहे? 2 आहे. मग 2ला साईन कोणता आहे? मायनस आहे. तर मायनस येईल. मग इथं काय? 7 - 30 आहे. 30 - 7 जर केलं असतं तर आपण काय लिहिलं असतं मला सांगा बरं? 30 - 7 जर केलं असतं तर आपण डायरेक्ट 23 लिहिलं असतं. बरोबर आहे? पण इथं काय? 7 - 30 आहे. 7 - 30 आहे. तर याच्यासाठी काय ट्रिक सांगितली तुम्हाला? 30मधूनच 7 काढायची. काय करायची? 30मधूनच 7 काढायची. 30मधून 7 गेल्याच्यानंतर किती राहतं? तर 23 किंवा 23 राहतं. पण साईन देतावेळी काय करायचं? मोठ्या संख्येच द्यायचं. मोठ्या संख्येचं साईन काय इथं? मायनस आहे. तर मायनस. इथं पण मोठ्या संख्येचं साईन दिलेलं आहे. इथं काय? पॉझिटिव्ह नंबरला आपण काय दाखवत नसतो. बरोबर आहे का? मग इथं मोठ्या संख्येचं साईन द्या. कळालं काय? मग इथं किती राहतील? 7 - 30 म्हणजे किती राहतील? -23, राईट? आता हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह काय होते? मायनसनं गुणल्याच्या नंतर किंवा मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते. तर आपण बघा आता कसं काय करणार आहोत ते. यालाच थोडंसं मी काय करतो? दुसऱ्या याच्यावर घेतो. आपण इथं आलेलो आहोत. आता हे इथं पण निगेटिव्ह साईन आहे, इथं पण निगेटिव्ह साईन आहे. जर समजा मायनस साईननं मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय काय करणार? मल्टिप्लाय बाय मायनस किंवा -1 काही पण म्हणू शकता. ऑर -1 दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल? 23y इज इक्वल टू 23, राईट? अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन भेटेल. मग वायची व्हॅल्यू काय भेटेल? 23 डिवायडेड बाय 23. मग वायची व्हॅल्यू आपल्याला इथून भेटायली 1. ही व्हॅल्यू काय भेटायली? 1. आता ही जी व्हॅल्यू आहे 1 जे भेटली ही पुट करायची. कुठं पुट करायची? इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा किंवा मग 3 मध्ये पुट करा. तुमच्या मनाने 2 मध्ये करा किंवा मग 3 मध्ये करा, राईट? तर मी काय करतो? ही व्हॅल्यू पुट करतो. पुट इन इक्वेशन सेकंडमध्ये पुट करतो. मी काय करतो? सेकंडमध्ये. सेकंड इक्वेशन आपलं काय आहे बघा बरं एकदा. 3x - 2y इज इक्वल टू 7 हे आपलं इक्वेशन आहे. बरोबर आहे? 3x - 2y इज इक्वल टू 7 इक्वेशन नंबर सेकंड आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करा? वायला कशाने रिप्लेस करायचं? 1ने रिप्लेस करायचं. 3x - 2 × 1 इज इक्वल टू 7, राईट? तर इथं मला बघा
हे 3x - 2 = 7 हे भेटते मला. आता इकडं बघा ही जे आहे ते मायनस आहे, तिकडे जाऊन काय होणार राईट साईडला प्लस होणार. मग 3x = आपल्याला काय भेटते 7 + 2. 7 + 2 म्हणजे किती होती, आता बघा आपण कुठपर्यंत आलो आहे. 3x = 7 + 2. 7 + 2 किती होती, 7 + 2 = 9. हे 9 मी इथं लिहून टाकलं. आता हे या दोघांमध्ये साईन कोणता आहे, मल्टिप्लिकेशनचा आहे. तर x = काय होईल 9/3. काय होईल 9/3. मग काय येते याचं उत्तर 3 × 3 = 9. 3चा भाग बसायला. एक्सची व्हॅल्यू काय आली आपली इथं 3 आली. आणि अगोदर आपण वायची व्हॅल्यू काढली होती. वायची व्हॅल्यू काढली का आपण अगोदर वायची व्हॅल्यू काढली. वायची व्हॅल्यू काय आलेली आहे 1 आलेली आहे. हे 1 व्हॅल्यू वायची व्हॅल्यू. मग हे x, y = काय आलं 3, 1. हे आपलं सोल्युशन आपल्याला भेटलेलं आहे. तर याला कशा प्रकारे सॉल्व केलं बघा एकदा. ट्रिक लक्षात राहू द्या. याला सॉल्व कशा प्रकारे करायचं, अवघड काही नाही, एकदम सोपं आहे. आता हे इक्वेशन पहिल्या सुरूला काय करायचं, पहिलं काम आपलं काय दोन्ही इक्वेशनला अगोदर नंबरिंग द्यायची. पहिल्याला काय केलं आहे मी इक्वेशन नंबर फर्स्ट दिला आहे, दुसऱ्याला इक्वेशन नंबर सेकंड दिला आहे. आता दोन्ही इक्वेशनचे व्हेरिएबल बघा आणि त्याचे कोइफिशियंट बघा. आता याचा वाय हा व्हेरिएबल आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे. एक्सचा कोइफिशियंट काय 3 आहे, वायचा व्हेरिएबल काय इथं वायचा कोइफिशियंट काय -2 आहे. बरोबर आहे का. या दोघांमध्ये साम्य काय आहे ते बघा, किंवा सिमिलॅरिटी काय आहे ते बघा. कारण आपल्याला दोघांपैकी एकाला काय करायचं आहे इलिमिनेट करायचं आहे. मग इलिमिनेट करायचं म्हटल्यानंतर माझा इथं 2 वे आहेत. कसे, एक तर याला 3 मल्टिप्लाय करा. याला 3 जर मल्टिप्लाय केलं तर इथं काय होईल 3x होईल. बरोबर आहे का. 3x आणि याला जर 3 जर मल्टिप्लाय केली तर 21 येतील आणि इथं 30 येतील. तर ही मेथड आपण सॉल्व करूया, कारण थोडीशी सोपी असल्यामुळं. मग पहिल्या सुरूला मी काय केलं, हे कशासाठी करायलो, कारण इथं 3x आणायसाठी. ही मल्टिप्लाय कशासाठी करायलो, इथं 3x आणायचं आहे मला आणि तिथं इलिमिनेट करायचं आहे त्या एक्स व्हेरिएबलला. त्याच्यामुळे याला 3 इक्वेशन 1ला 3 मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होईल मग इथं 3x + 21y = 30. हे आपल्याला इक्वेशन भेटलं. आता या दोन इक्वेशनचा विचार करायचा, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. आता या दोन्हीमध्ये बघा, या दोन्हीमध्ये इथं 3x आलं, इथं 3x आलं. हे दोन्ही सारखे झाल्याच्या नंतर आता काय करायचं, या दोघांची वजाबाकी करायची किंवा सबट्रॅक्शन करायचं. 2 मधून 3 हे इक्वेशन काय करायचं वजा करून टाकायचं. इक्वेशन 2 - इक्वेशन 3. आता 2 नंबरचं इक्वेशन लिहून घेतलं मी, 3 नंबरचं इक्वेशन लिहून घेतलं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसा पाहिजे. आता बघा, हे जे 3 नंबरचं इक्वेशन आहे, याच्यामध्ये काय सबट्रॅक्शन करायचे आहे. त्याच्यामुळं पॉझिटिव्हला निगेटिव्ह करायचं. हे काय पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे याच्यापुढे काय देणार निगेटिव्ह साईन. हे काय पॉझिटिव्ह आहे, याच्यापुढे काय देणार निगेटिव्ह साईन. हे काय पॉझिटिव्ह आहे, याच्यापुढे काय देणार निगेटिव्ह साईन. मग आता 3x मधून 3x गेल्याच्या नंतर काय राहते 0, ते लिहायची काही गरज नाही. आता 2y मधून जर 21y गेल्याच्या नंतर किती राहतं -23y. हे कसे आले, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन व्हायलं. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं 2 ऋण संख्या असतील कोणत्या -2 आणि -3, तर या दोघांची काय होती बेरीज होती. ॲडिशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इज ऑल्सो निगेटिव्ह. बरोबर आहे का. मग हे आपल्याला कळायला पाहिजे की बा 2 निगेटिव्ह नंबरची जर बेरीज जर केली तर काय येते ती निगेटिव्ह येते. बरोबर आहे का. या दोघांची बेरीज होत असते. सांगायचं तात्पर्य काय, या दोघांची बेरीज होत असते. मग इथं हे 2 आहे आणि इथं 21 आहे. या दोघांची काय होणार, हे पण निगेटिव्ह आहे, हे पण निगेटिव्ह आहे. या दोघांची बेरीज होते पण साईन मायनस येणार. बरोबर आहे, काय साईन मायनस येणार. आता दुसरा प्रश्न असा आहे की 2 मधून 1 गेल्याच्या नंतर, हे साधं सिंपल उदाहरण आहे. 2 मधून 1 गेल्याच्या नंतर 1 राहते, हे सगळ्याला माहिती आहे. पण तुम्हाला जर असं विचारलं 1 मधून 2 गेल्याच्या नंतर किती राहते. 1 मधून 2 गेल्याच्या नंतर बघा कसं करायचं, 2 मधूनच 1 काढायचा, 2 मधूनच 1 काढायचं, पण साईन मोठ्या संख्येचं द्यायचं. काय करायचं, साईन मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे इथं 2. मग 2ला इथं साईन काय मायनस आहे, तर इथं काय देणार मायनस देणार. बरोबर आहे का. मग जर कोणी जर विचारलं 1 मधून 2 जर गेल्याच्यानंतर किती राहतात, तर किती राहतात -1 राहते. किती राहते -1. मग इथं आपल्याला तेच करायचं आहे. इथं लागते म्हणून मी सांगायलो काय, 7 मधून 30 काढायचे. आता आपल्याला 30 मधून 7 जर काढली असते तर आपली 23 राहिली असते. बरोबर आहे. मग 7 मधून 30 काढल्याच्यानंतर किती राहतील, हे बघा 30 मधून 7 काढल्याच्यानंतर 23 राहतात. मग 7 मधून जर 30 जर काढले तर -23 राहतात. कसे, 30 मधूनच 7 काढायची,
30मधूनच 7 काढायची, पण साईन मोठ्या संख्येत द्यायचं. मोठ्या संख्येला साईन कोणता आहे? मायनसचा आहे, म्हणून -23. कळालं का? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. आता हे काय आलं? -23. आता या दोन्ही जागी बघा, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. तर मी काय करतो? मायनसनं मल्टिप्लाय करतो किंवा मग -1नं मल्टिप्लाय करतो. दोन्हीचा अर्थ सेमच आहे. मल्टिप्लाय बाय मायनस और -1. तुमच्या मनानं काही पण लिहू शकता, लिहिणं नसलं तरीही चालेल. मग इथं काय येईल? 23 हे पॉझिटिव्ह झालं, 2 हा पॉझिटिव्ह झाला. म्हणजे इथं पण 23 आहे, सॉरी इथं मोडलेला, इथं पण काय 23 आहे. मग इथे हे कायच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं काय होईल? डिवाईडमध्ये आहे. 23 डिवायडेड बाय 23 किती राहील? 1 राहील. बरोबर आहे का? ही जी व्हॅल्यू आली वायची, ही व्हॅल्यू पुट करायची कशामध्ये? या इक्वेशन नंबर 2मध्ये. कशामध्ये? इक्वेशन नंबर 2मध्ये. मग तुमचा इथं प्रश्न आहे, मग 2मध्येच का ठेवायचं, 3मध्ये का ठेवायचं नाही? 3मध्ये जरी ठेवलं तरी तीच व्हॅल्यू येणार, 2मध्ये जरी ठेवली तरी तीच व्हॅल्यू येणार, काहीही चेंज होणार नाही. पण आपण इथं 2मध्ये ठेवूया. हे 2मध्ये मी पुट करायलो. काय आहे आपलं इक्वेशन? 3x - 2y = 7. मग इथं काय? वायची व्हॅल्यू काय? 1 पुट केली मी. जशास तसं काहीच नाही, फक्त वायच्या जागी काय ठेवलं? 1 ठेवलं. मग 3x - 2 = हे 2 × 1 म्हणजे 1 = 7. मग इथं हे 2 काय आहेत? मायनस आहेत. तिकडे जाऊन काय होईल? प्लस होती. 7 आणि 2 किती होतं? तर 9. 3x = 9 हे आपल्याला इक्वेशन भेटेल आपल्या. 3x = 9. आता हे काय? मल्टिप्लिकेशनमध्ये, हे काच्यामध्ये जाईल? डिवाईडमध्ये जाते. 3 × 3 = 9. 3चा भाग आपल्याला भेटेल. एक्सची व्हॅल्यू किती आली? 3. वायची व्हॅल्यू किती भेटायली? 1. मग हे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनची व्हॅल्यू काय भेटायली? व्हेरिएबलची एक्स आणि वायची 3,1. कळालं का? कळालं असेल बहुतेक. आता इक्वेशन नंबर 3 नंबरचं एक आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. एकदम सोपं आहे, थोडंफार लक्षात आलंच असेल. सॉल्व केल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येते. 3 नंबरचं इक्वेशन आपण सॉल्व करून बघूया. सोपं आहे, प्रॅक्टिस करायला लागते. 3 नंबरचं बघा, हे तुमचे सगळे एक्झाम्पल आहे ते प्रॅक्टिस सेटमधले घ्यायला लावू मी. 1.1 मधलेच 1.1 मधले बघा. इथं दिलेलं आहे 2x - 3y = 9 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 2x + y = 30. तर या दोन्ही इक्वेशनमध्ये सिमिलॅरिटी काय दिसायली का तुम्हाला? हो, दिसायली. कोणती? इथं 2x आहे, इथं 2x, राईट. मग आपलं काम आता सोपं झालं. काय करणार? याला इक्वेशन नंबर 1 देणार, याला इक्वेशन नंबर 2 देणार आणि काय करणार? सबट्रॅक्शन करून घेणार. कशी? इक्वेशन फर्स्ट - सेकंड, राईट. इक्वेशन फर्स्ट काय आहे? लिहून टाका. 2x - 3y = 9 आणि दुसरं इक्वेशन आहे बघा 2x + y = 30. याचा 2मधून 1 जरी तुम्ही वजा केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 1मधून 2 वजा केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त कॅल्क्युलेशन बरोबर करा. याला काय करणार आता? मायनस करायचं आहे, तर साईन चेंज होतील. हे का होईल? मायनस होईल. हे का होईल? इथं मायनस होईल. हे का होईल? इथं मायनस होईल. तर याला सॉल्व करा. कशा प्रकारे सॉल्व होईल? 2x मधून 2x कॅन्सल होईल, 0 राहील. आता इथं बघा, 2 ॲडिशन ऑफ एनी 2 निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. म्हणजे तुम्हाला याचं एक्झाम्पल दिलं होतं. -1 आणि -2 किती होतं? तर -3 होतं, राईट. मग इथं 2 निगेटिव्ह नंबरचे ॲडिशन आहे. हे -3y आहे आणि हे -y आहे. हे 3 आणि हे 1 किती होतं? 4. पण साईन काय येईल? -4y = आता इथं सेम आहे. तुम्हाला अगोदर मी एक्झाम्पल दिलं होतं 2मधून 1 गेल्याच्यानंतर 1 राहते, ठीक आहे. मग 1मधून 2 गेल्याच्यानंतर किती राहते? -1 राहते. मोठ्या संख्येत साईन, लक्षात राहू द्या. मग इथं सेमच आहे. 9मधून 13 गेल्याच्यानंतर किंवा किती राहतात? कसं काढणार? अगोदर 13मधून 9 काढा. 13 - 9. 13मधून 9 गेल्याच्यानंतर किती राहतात? 4 राहतात. बरोबर आहे, 4. पण तुम्हाला जर असं विचारलं 9 - 13, तर आता काय राहणार? 13मधूनच 9 काढायची, 4 लिहून टाका. पण साईन मोठ्या संख्येस द्यायचं. मोठ्या संख्या काय? 13. 13ला साईन काय? मायनस, मग -4. इथं काय राहील? -4. लक्षात आलं असेल तुमच्या. मग आता इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. मल्टिप्लाय कशानं करायचं? निगेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं. ते लिहायची काही गरज नाही, पण समजायसाठी मी सांगायलो. 4y = 4. 4y = 4. बरोबर आहे, हे इक्वेशन भेटायला. मग वायची व्हॅल्यू काय भेटायली आपल्याला?
4/4 इक्वल टू 1. मग वायची व्हॅल्यू इथं आपल्याला भेटली 1. काय भेटली? y इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपल्याला इथं भेटायली. आता ही व्हॅल्यू कुठं पुट करणार? पुट इन इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड, कशामध्ये पण ठेवा. पुट इन फर्स्ट 1 मध्ये ही व्हॅल्यू मी ठेवून देतो. काय होईल मग बघूया. थोडंसं मोडून घेतो अगोदर मी. थोडं नाही, सगळंच मोडावं लागणार. मोडून घेतो. आता काय करायची, ही जी व्हॅल्यू आलेली आहे कशाची, y इक्वल टू 1 ही इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवून द्यायची. इक्वेशन नंबर 1 काय आपलं 2x - 3y इक्वल टू 9. याच्यामध्ये आपली वायची व्हॅल्यू पुट करायची. काय y इक्वल टू 1. वायला रिप्लेस करायचं कशानं? 1नं. मग इथं काय होईल 2x - 3 इंटू 1 इक्वल टू काय होईल 9. मग इथं काय होईल हे सॉल्व करायला 2x - 3 इंटू 1 3 इक्वल टू 9. आता हे 3 काय इथं मायनस आहे, तिकडे जाऊन काय होईल प्लस होईल. मग हे 2x इक्वल टू 9 प्लस 3. मग काय होईल इथं 2x इक्वल टू 9 3 किती होतं, 9 3 12, बरोबर आहे ना. मग हे x इक्वल टू काय होईल, हे याच्या गुणाकारामध्ये, गुणाकारात इकडं काय होईल भागाकारात येते, बरोबर आहे. डिव्हिजनमध्ये जाते डिवायडेड बाय 2. मग xची व्हॅल्यू आपल्याला काय भेटायली 6. भाग द्या 6. ही व्हॅल्यू xची व्हॅल्यू आणि yची व्हॅल्यू आपण अगोदर काढली होती. काय आली होती, yची व्हॅल्यू आली होती आपली 1. हे आपलं सोल्युशन भेटायला आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनचे. x, y इज इक्वल टू 6,1 राईट. आता हे कसं सॉल्व केलं पुन्हा एकदा सांगतो मी. आता हे बघा अगोदर काय करणार, इक्वेशन बघायचे अगोदर. कोणते इक्वेशन, हे इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड. या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी दिसायची का बघा. सिमिलॅरिटी काय, इथं पण 2x आहे आणि इथं पण 2x आहे. त्याच्यामुळं आपलं काम आसान झालेलं आहे. या 2x मधून म्हणजे इक्वेशन 1 मधून 2 जर वजा जर केलं तर हे x हा व्हेरिएबल काय होईल 2x कॅन्सल होईल. तेच करणार आहोत. मग इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 हे वजा करायलो. इक्वेशन 1 लिहिलं, इक्वेशन 2 लिहिलं. आता इक्वेशन 2च्या सगळ्या जे काही व्हेरिएबल आहेत किंवा त्याचे कोइफिशियंट आहे पॉझिटिव्ह आहेत बघा. मग पॉझिटिव्ह आहे म्हणल्यावर काय इथं निगेटिव्ह येईल, इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. हे सबस्ट्रॅक्शनची रूल आहेत. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं. त्याच्यामुळे हे सगळेच पॉझिटिव्ह आहेत तर सगळेच निगेटिव्ह केले. इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस, राईट. 2x मधून 2x गेल्याच्यानंतर काय 0, ती लिहायची गरज नाही. 3y मधून 1y गेला तर काय राहील, तुम्हाला सांगितलं होतं ॲडिशन ऑफ एनी 2 निगेटिव्ह नंबर इज ऑल्सो निगेटिव्ह. कळालं. तर मग मला सांगा याचं एक्झाम्पल देणं. -1 आणि -2 किती होतं, -3 होतं. मग इथं -3 आणि -1 किती होतील, -4y होतील, बरोबर आहे. दुसरं एक्झाम्पल मी सांगितलं होतं तुम्हाला, 2 मधून 1 गेल्याच्या नंतर 1 राहते, बरोबर आहे. मग आता 1 मधून 2 गेल्याच्या नंतर किती राहते, -1. कसं करायचं, 2 मधूनच 1 काढायचं, पण साईन काय करायचं मोठ्या संख्येच द्यायचं, बरोबर आहे. इथं पण तेच करणार. 9 मधून 13 जात नाही, 13 मधूनच 9 काढायची, पण साईन देतावेळी मोठ्या संख्येच द्यायचं. मोठ्या संख्येत साईन काय मायनस आहे. 4y इक्वल टू 4 हे आपलं इक्वेशन भेटायलं. मग y इक्वल टू याच्या दोघांमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. मग 4/4 इक्वल टू काय 1 येईल. मग yची व्हॅल्यू काय येईल 1 आली. ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण सध्या इथं 1 मध्ये ठेवणार. तर 1 मध्ये ठेवलं मी. वायला कशानं रिप्लेस केलं, हे वायला 1नं रिप्लेस केलं, राईट. मग काय होईल 3 × 1 म्हणजे 3 येईल. इथं हे काय मायनस आहे, तिकडे राईट हँड साईडला जाऊन काय होईल प्लस होईल. 2x इक्वल टू 9 + 3 किती होईल 12. 12 डिवायडेड बाय इथं काय 2x आहे, म्हणजे या दोघांमध्ये साईन कोणता आहे मल्टिप्लिकेशन, हे डिवाईडमध्ये जाईल. मग याची व्हॅल्यू काय येईल सॉल्व केल्याच्यानंतर 6 येईल, बरोबर आहे. मग y इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 6 हे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन भेटायला. तर राहिलेले एक्झाम्पल आपण नंतरच्या क्लासमध्ये बघूया. खरंच व्हिडिओ जर समजला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.